कुठे आहे? वाव मग नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲनिमल झोन. तर तुम्ही पाहू शकता स्नेक रेस्क्यू करण्यासाठी अकोले तालुक्यातील प्रसिद्ध असं मंदिर सिद्धेश्वर या ठिकाणी आलेलं आहे. शंकराचे महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी जे कोरीव काम झालेलं आहे दगडांचं, त्या ठिकाणी एक विषारी प्रजातीमधला रसल स्वायपर म्हणजेच घोणस हा जो साप आहे तो या ठिकाणी कपारीला येऊन बसलेला आहे. तर महादेवाचं मंदिर आहे, बऱ्याचशा अंधश्रद्धा असतात की देवाचं मंदिर आहे त्यामुळे साप दर्शनासाठी येत असते. जरी लोकांची भावना असेल तर त्याला आपण काही ठेच पोहोचवणार नाही, परंतु जे विषारी साप आहेत त्यांच्यापासून नक्कीच मानवाला थोडासा धोका तर आहेच. त्यामुळे आपण हे जे वन्यजीव आहेत त्यांना या ठिकाणावरून व्यवस्थितरित्या रेस्क्यू करून त्याला निसर्गामध्ये सोडण्यासाठी जात असतो. तर हा जो रसल स्वायपर आहे, सध्या थंडीचा दिवस चालू आहे त्यामुळे यांच्या मीटिंग चालू आहे, प्रजनन काल जो म्हणतो आपण त्याला, तर ते चालू आहे. त्यामुळे हे जे साप आहेत ते मीटिंगसाठी किंवा मग त्यांच्या भक्ष्यासाठी रात्रीचे जास्त करून बाहेर येत आहेत आणि जास्त संख्येमध्ये हे साप दिसून येत आहेत. म्हणजे 2-2, 3-3 साप एकाच ठिकाणी दिसून येणं जे सध्या आता थंडीच्या दिवसांमुळे प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर हा जो साप आहे विषारी प्रजातीतला आहे, वायपर फॅमिलीमधला. तर एकदम अजगरासारखा दिसणारा एक विषारी साप आहे. बरेचसे लोक या सापाला अजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करतात, परंतु चावल्याच्या नंतर विष बाधेमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तर हा जो साप आहे आपण त्याला व्यवस्थितरित्या या ठिकाणावरून रेस्क्यू करून त्याला निसर्गात सोडतोय. तर पहिले त्याला या ठिकाणावरून बाहेर काढू. त्याचा तुम्ही कर्कश असा कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज ऐकू शकता. तर हा जो आवाज आहे हा याची धोक्याची चेतावणी आहे. तर प्रेशर कुकर सारखा आवाज करत असतो. पहिले याला पॅक करू. तर हा जो साप आहे हा पॅक झालेला आहे. तर याला निसर्गात सोडण्यासाठी सुद्धा जायचं आहे. तर हा जो रसल स्वायपर आहे हा पॅक झालेला आहे. त्यातून कर्कश असा आवाज आहे ती त्याची धोक्याची चेतावणी असते. ज्यावेळेस त्या सापाला धोका वाटतो त्यावेळेस तो असा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करत असतो. तर याला देखील निसर्गात सोडण्यासाठी जाऊ. तोपर्यंत भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडली तर इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सापांची माहिती अकोले तालुक्यात बऱ्यापैकी माहीत होईल. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत थँक्यू.